शाळेचे 2 निधी असतील ना सर? इथे उजनी गावात सर तुमची मुलं कोणत्या शाळेत शिकतात? तुमची मुलं कोणत्या शाळेत शिकतात? माझी जिल्हा परिषदला आहेत ना. जिल्हा परिषदला आहे का? कोणत्या जिल्हा परिषदला आहे? लातूरच्या. लातूरची कोणती सर? लातूर तर खूप मोठं आहे. लातूरच्या खोरी गल्ली मधले एक आहे. खोरी. लिहून घ्यायचं, काय अडचण नाही. नाही मी मुलांबद्दल काही विचारत नाहीये, मी शाळेच्या परिस्थितीबद्दल बोलतोय. बोला ना. तर ते परिस्थिती सुधारली पाहिजे की नाही सुधारली पाहिजे? बिलकुल बिलकुल सुधारली पाहिजे. त्याच्यासाठीच आपण त्याच्यामध्ये 5 लाखाचं संरक्षण भिंत, त्याच्यानंतर 5.5 लाखाचं शौचालय आणि बाकीचं 4 लाखाचं ही शाळा दुरुस्तीचं काम घेतलेलं आहे. सर निधी आलाय. सर मी प्रभाकर डव्हाण बोलतोय. त्या दिवशी ऑडिट झालं, निधीविषयी चर्चा झाली. मग एकाच गुत्तेदाराला काम देऊन मुलाची गैरसोय अडवणूक करण्यापेक्षा जर तिथं तुम्ही वरचं काम एकाला खालचं काम एकाला दिलं तर ते ह्यांची पण सुविधा होईल, त्यांची पण सुविधा होईल. त्याच्यामुळेच आपण चालू केले ना. मग आता ते खालचं काय करायचं मग कधी ऑडिट झाल्यानंतर तुम्ही करताय सर, हे बरोबर नाही. जेव्हा निधी उपलब्ध झाला तेव्हाच करायला पाहिजे. कॉलमची बांधकाम चालू आहेत ना सध्या. त्या दिवशी तर म्हणलं ते कॉलम स्मशानभूमीचे आहेत, तुम्ही म्हणताय ते कॉलम. सर कधीपर्यंत होईल मग? 25 तारखेला काय करायचं? थांबायचं 25 पर्यंत? गाववाले म्हणतात 5 वर्षापासून ते वाट बघताय, अजून किती दिवस थांबायचं? सर लहान लेकरे ते कसे भांडं फोडणार आहे? दाखवा. विद्यार्थ्यांवर तुम्ही का आरोप लावताय? छोटे लहान लेकरे आहे सर, ते 1ली 2रीचे लेकरे आहे सर, ते कशाला भांडं फोडतील? सीसीटीव्ही लावलेत का तुम्ही इथे? मग सीसीटीव्ही काढून विद्यार्थ्यांवर असे आरोप लावू नका तुम्ही. हा, हे गाववाल्या पोरांनी लावलेले ते. आता सरकार, मला तेच कळत नाहीये की तुमचा निधी तुमची सरकार करते काय? जर सगळं गाववाल्यांनी स्वतःहून करायचंय तर नाही. आता हे गाववाले म्हणतायत की 5 वर्षापासून निधी पेंडिंग आहे आणि तरी काम सुरू नाही झालेलं आहे. जर छोट्याशा कामाला सर 5-5 वर्ष लागत असतील, आज जे मुलं शाळेत शिकतायत ते उद्या राहतील का शाळेत? पहिली पटसंख्या किती होती? 10 वर्षापूर्वी जेडपीची पटसंख्या किती होती आणि आता किती आहे माहिती घेतली याची? वरचे नाही, मी खालचं गावातील जेडपीचं विचारतो. हो सर, तुम्ही सुविधा दिल्या, सगळं हे केलं तर पालक मुलांना ठेवतील जेडपी मध्ये. इथं जर मुलांना संडास बाथरूम नाही किंवा पाण्याचे पिण्याचं पाणी नाही किंवा बसायला बेंच नाही तर काय पालक ठेवतील? आज प्रत्येक जण इंग्लिश स्कूल मध्ये मुलाला घालू शकतो, तर काही जण जेडपीचं जे आपलं मराठी मूळ पाय आहे तो कायम राहा म्हणून जेडपीला ठेवतात. सर मी त्या दिवशी पाणी सर काय बोलताय तुम्ही? काय बोलताय सर तुम्ही? एवढं खोटं नका बोलू ना. इथं आहे मी, इथं पाणी नाहीये, एवढं खोटं नका बोलू तुम्ही. इकडे या. नाही, एक काम करा, तुम्ही इथे या, इथे येऊन दाखवा पाणी कुठे. ते लोकांनी बसवले, सरकारने दिलेलं कुठे? हॅलो 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 लोकवाट्यामधून हे पाण्याची फिल्टरची व्यवस्था आम्ही काय केली तर हे लहान लेकरं. तेच त्यांचा फोटो पकडला गेला त्यांनी फोन ठेवून टाकला. पण
आता बघा, हे असे प्रश्न या लोकांना विचारायचे. जोपर्यंत तुम्ही असे प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत हे लोक कामं करणार नाही. प्रश्न विचारा, काम करायला लावा. काम होत नसेल तर आंदोलनाला बसा. प्रश्न विचारणं ही तुमचा संवैधानिक अधिकार आहे. त्यांना काम करायला लावणंही तुमचा संवैधानिक अधिकार आहे. आणि काम नाही झालं तर आंदोलनाला बसणंही तुमचा संवैधानिक अधिकार आहे. आणि मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी आपल्याला करावं लागलं तर करसाल ना. पुढचे 15 दिवस जो कोणी बीडीओ असेल, शिक्षण अधिकारी असेल, मागं लागा त्यांच्या की आमच्या शाळा नीट करा. एक मिनिट मागं लागा त्यांच्या. पगारी कशाचे घेत आहेत ते? कशाच्या पगारी घेत आहेत? या सरकारी शाळांच्या त्या पगारी घेत आहेत. आणि त्या पगारीतून स्वतःच्या मुलं तर टाकतायत मोठ्या मोठ्या प्रायव्हेट स्कूलमध्ये. पण या मुलांचं काय, तर तुमच्या मुलांसाठी आता पुढचे 15 दिवस यांच्या मागं लागा तुम्ही. यांना आराम नका करू देऊ. 5 वर्ष, हे आता 5 वर्षापासून काम नाही करते ना, जेवढं मी ऐकलंय. यांनी जितके वर्ष आराम केले ना, पुढचे 15 दिवस यांना तेवढं जास्त काम करायला लावा. 15 दिवसात ही शाळा बदलू शकते, हे लोक करू शकतात. जर तुम्ही मागे लागले ना तर होईल हे. आणि आता लगेच लागा, थंड नका पडू देऊ वातावरण. आता या लोकांना भीती आहे की आता लोक प्रश्न विचारतात, आता काम नाही केलं तर त्यांची नोकरी धोक्यात असेल. ती भीती असली पाहिजे. ती भीती जेव्हा असेल तेव्हाच हे लोक कामं करतील. तर पुढचे 15 दिवस यांच्या मागे लागा. ठीक आहे, आता लागसाल ना बघा आता यांच्या मागं. आणि ही शाळा बदलूनच राहायची आणि तुम्हीच बदलू शकता. ही तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही या सगळ्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या मागे लागून ही शाळा बदलून घेऊ शकता. आणि बाकी काही लागलं तर अजिंक्य आहेच. आणि अजिंक्य जे म्हणेल ते मी करायला तयार. अजिंक्य जर मला म्हणला की लातूरचे लोक आंदोलनाला बसणारे ये तर मी स्वतः येईल. पण त्यासाठी आधी पुढाकार तुम्हाला घ्यावा लागेल. पुढाकार आधी तुम्हाला घ्यावा लागेल. ठीक आहे, चला, धन्यवाद.